नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की गायत्रीला खूप जास्त आनंद होत असतो की चला आता फायनली आपल्याला जे हवंय ते मिळणार आहे, म्हणजेच आता तेजस हा मनोरुग्ण ठरणार आहे। तर आता इतक्यात वकील साहेब हे तेजसला म्हणत असतात की हे बघा तेजस साहेब, सोडा तुम्ही त्यांना, सोडा। अहो जर तुम्ही हे असं केलं तर हे सुद्धा तुमच्या रिपोर्टमध्ये येईल की तुम्ही तुमचं म्हणणं पूर्ण करण्यासाठी काहीही करता समोरच्याची गय करत नाही आणि तुम्हाला तुमच्या मानसिक आजाराची कल्पनाच नाही आहे, त्यामुळे उगाच असं वागू नका वेड्यासारखं। त्याबरोबर आता इथे डॉक्टर म्हणत असतात की माझा ऑलमोस्ट रिपोर्ट रेडी आहेच। त्याबरोबर लगेचच सूरजदादा हा तेजससमोर हात जोडतो आणि म्हणायला लागतो, तेजस अरे असं नको करू, सोड त्याला, सोड। त्याबरोबर आता तेजसने सुयोगला सोडून दिलेलं असतं। खरं तर मित्रांनो, तेजसचं सुयोगवरचं चिडणं साहजिक आहे। आपण ज्या मित्रावर एवढा विश्वास ठेवला आहे तोच जर आपल्याशी खोटं बोलतो हे आपल्याला कळलं तर कोणत्याही मित्राची चिडचिड होणं हे शक्यच आहे। त्यानंतर आता इथे डॉक्टर रिपोर्ट सांगतच असतात, इतक्यात तिकडे मानसी येते आणि म्हणत असते, हो तेजस प्रभूंना दिसतात संपतराव सणस, कारण त्यांच्या मानगुटीवर भूत बसलंय। त्यांच्या मानगुटीवर भूत बसले असं म्हटल्याबरोबर आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की हे सगळं मानसी काय बडबडतीये, तेजसच्या मानगुटीवर भूत बसलंय वगैरे काही बोलते ही। त्याबरोबर आता त्या ठिकाणी मानसी येते आणि मानसी लगेचच म्हणायला लागते की हो मी खरं बोलते, यांच्या मानगुटीवरती भूत बसलंय, पण ते भूत आहे पश्चातापाचं, ते भूत आहे गिल्टचं, ते भूत आहे अपराधी भावनेचं। यांच्यामुळेच माझ्या वडिलांना त्रास झाला होता, त्यामुळे यांना माझे वडील दिसतात असं देखील मानसी सांगत असते। आता तेजस म्हणत असतो, लकीच्या माहो खरंच मला तुमचे बाबा दिसतात, मी खोटं कशाला बोलू, मी खोटं नाही बोलत आहे, मी जे सांगतोय ते खरं आहे, खरंच मला संपतराव दिसतात। त्याबरोबर मानसी येऊन तेजसच्या पुढ्यात उभी राहते आणि ती त्याला सांगत असते की हे बघा उगाच काहीतरी बडबडू नका, मी जे बोलते तेच बोला, कारण जर तुम्ही हे असंच करत राहिलात ना तर मात्र गायत्री वहिनींना जे हवं आहे ते सहज त्यांना साध्य करता येईल, त्या तुम्हाला मनोरुग्ण ठरवतील। आणि हे सगळं कशासाठी सुरू आहे हे सगळं मला व्यवस्थित माहिती आहे, असं मानसी आता गायत्रीकडे बघून बोलते। तर तेजस म्हणत असतो की ते काहीही असलं ना लकीचाम, तरीसुद्धा मी हे खरं बोलतोय की मला तुमचे बाबा दिसत आहेत। मग त्यावर गायत्री वहिनींनी अगदी काहीही म्हटलं तरी मला काहीच हरकत नाही आहे, पण मी खोटं बोलत नाही आहे आणि मी बोलणारही नाही खोटं। मला खरंच संपतराव दिसतात, तुम्हाला घरी परत आणण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केली होती। त्याबरोबर मानसी म्हणते, बरं ठीक आहे, मला सांगा आता बाबा कुठे आहेत, आता ते तुम्हाला दिसत आहेत का? त्यावर तेजस लगेच म्हणतो, हो दिसत आहेत, ते काय तिथे आहेत वाचनालयाजवळ। मग लगेचच मानसी तेजसबरोबर वाचनालयासमोर येते आणि म्हणत असते, मला सांगा इथं तुम्हाला माझे बाबा दिसत आहेत का, इथेच आहेत का बाबा? त्यावर तेजस म्हणत असतो, हो इथेच आहेत। संपतराव हो काय करताय असं, बोला ना काहीतरी, बघा ना तुमची मुलगी तुमची मनुताई आली, बोला काहीतरी, यांना वाटतंय सगळ्यांना की मी खोटं बोलतोय, बोला काहीतरी तुम्हीच। तर आता इथे संपतराव मात्र ढिम्म हलत नसतात, हो किंवा नाही काहीच ते बोलायला तयार नसतात, ते फक्त पुतळ्यासारखे तिथे उभे असतात। तेजस म्हणत असतो, संपतराव हो असं नका करू हो, प्लीज बोला, नाहीतर बघा इथली सगळी लोक मला वेडी ठरवतील, तुमच्या मनुताईला सुद्धा मीच वेडा वाटेन, त्यापेक्षा प्लीज काहीतरी बोला, सांगा ना खरं। त्याबरोबर मानसी म्हणायला लागते, ठीक आहे राष्ट्रहित ठीक आहे, काहीच हरकत नाही, तुम्हाला दिसत आहेत ना माझे बाबा, ठीक आहे, पण मग मी तुम्हाला जे सांगेन ते तुम्ही माझ्या बाबांना प्रश्न विचारा ना। त्याबरोबर तेजस म्हणतो, हो बोला काय विचारायचं आहे? मानसी म्हणते, तुम्ही माझ्या बाबांना विचारा ते इथे का आलेत, कशासाठी आलेत? त्याबरोबर आता तेजस हा संपतरावांना विचारतो, सांगा ना संपतराव तुम्ही इथे कशासाठी आलात, का आलात? संपतराव काही बोलत नसतात। तेजस म्हणत असतो, संपतराव असं नका करू, बोला काहीतरी, का आलात इथे, कशासाठी आलात? संपतराव काहीच बोलायला तयार नसतात, ते फक्त गप्प असतात। मानसी म्हणते, बरं ठीक आहे राष्ट्रहित ते सुद्धा सोडा, मला सांगा मी तुम्हाला जे मगाशी प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं बाबा देत आहेत का? मी लहान असल्यावर रुसून कुठे जाऊन बसायचे? तेजस संपतरावांना विचारतो हा प्रश्न, सांगा संपतराव उत्तर। संपतराव काही उत्तर सांगत नसतात। तेजस पुन्हा म्हणतो, संपतराव हो सांगा, असं नका करू। संपतराव बोलत नसतात। मग मानसी तेजसच्या कानात सांगते, आमच्याच वीटभट्टीवर। त्यावर तेजस लगेचच म्हणतो, संपतराव म्हणतात आमच्याच वीटभट्टीवर, आणि खरोखर तोपर्यंत संपतराव म्हणतात आमच्याच वीटभट्टीवर। त्याबरोबर मानसी म्हणते, बरं आता पुढचा प्रश्न विचारा।
विचारा त्यांना की एकदा माझ्या निकालपत्रावरती सही करायची होती, त्यावेळेस बाबांनी सही जमत नव्हती म्हणून काय केलं होतं. त्याबरोबर लगेचच तेजस हा संपतरावांना म्हणतो, संपतराव कळालं ना प्रश्न, मग द्या ना पटकन उत्तर. काय केलं होतं तुम्ही यांच्या निकालपत्रावर सही करण्यासाठी. त्याबरोबर इथे संपतराव काही बोलत नसतात. तेजस म्हणत असतो, संपतराव असं नका करू, का गप्प राहताय तुम्ही. त्यांनी उत्तरं सांगितल्यावर तुम्ही उत्तर सांगून मग काय उपयोग आहे. आधी तुम्ही सांगणं अपेक्षित आहे, तुम्ही बोला. त्याबरोबर संपतराव काही आधी उत्तर द्यायला तयार नसतात, ते गप्प असतात. त्यावर मानसी अलगद आता तेजसला म्हणते, इकडे या. आणि मग ती पुन्हा तेजसच्या कानामध्ये सांगते की माझं निकाल लागल्यावर बाबा मला काहीही द्यायला, माझ्या निकालाच्या वेळेस बाबांना सही येत नव्हती म्हणून बाबांनी कुंकवात अंगठा बुडवला होता आणि तो अंगठा माझ्या रिझल्टवरती लावला होता. आता संपतरावसुद्धा तेजसला ही गोष्ट सांगतात की आपण अंगठाछाप माणूस, आपल्याला सही येत नाही, त्यामुळं मग आपण मनुताईच्या रिझल्टवरती कुंकवात अंगठा बुडवून शिक्का लावला होता. त्याबरोबर आता पुढे मानसी म्हणते, त्यांना विचारा की माझा रिझल्ट लागल्यावर ते मला काय द्यायला तयार असायचे, काय द्यायचे. त्याबरोबर तेजस विचारतो, यांचा रिझल्ट लागल्यावर तुम्ही काय द्यायचात. त्यावर संपतराव आता काही उत्तर देत नसतात. मानसी अलगद तेजसच्या कानामध्ये याही प्रश्नाचं उत्तर सांगते. तेजस म्हणतो की सांगा संपतराव, बोला. त्यावर संपतराव पटकन सांगतात, अहो मी काही द्यायला तयार असायचो. त्याबरोबर लगेचच आता तिन्ही प्रश्नांचं उत्तर मानसीनेच दिलेलं असतं. तर आता इथे तेजस म्हणत असतो, बघा तुम्ही अजूनही काहीच नाही बोलत आहात, असं का वागताय संपतराव. अहो खरंच मी सगळ्यांना वेडा वाटेन. संपतराव मात्र काही बोलतच नसतात, ते काही रिॲक्ट होत नसतात. मग आता मानसी म्हणत असते, बरं ठीक आहे तेजस, मी सांगते तुम्हाला माझे बाबा इथे का आलेत ते. आणि मग आता मानसी ही तेजसला सांगायला लागते की माझे बाबा इथे आलेत कारण त्यांना माझी खूप काळजी वाटते, बरोबर. त्यावर तेजस म्हणतो, हो. त्यावर मानसी म्हणते, मग माझ्या बाबांची काळजी कायमची दूर व्हावी यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्यांना काय सांगाल. त्यावर तेजस म्हणत असतो, तुमच्या वडिलांची काळजी कायमची दूर व्हावी यासाठी मी त्यांना एकच गोष्ट सांगू शकतो. आणि मग तेजस हा संपतरावांच्या दिशेने वळतो, स्वतःचे दोन्ही हात जोडतो आणि म्हणत असतो की संपतराव, सगळं काही तुम्हाला माहिती आहे, जे घडलं आहे ते सगळं मी तुमच्याशी बोलून पूर्ण झालेलो आहे. पण आज तरीही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आजच्यानंतर पुन्हा कधीच मी तुमच्या मुलीला अंतर देणार नाही. तुम्हाला खरं तर फसवायला मी तुमच्या मूळ गावी पाडगावला गेलो होतो, पण तिथे जाऊन काहीतरी घडलं वेगळंच. पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मुलीचा, मनुताईचा हात माझ्या हातामध्ये दिलात, आमचं लग्न लावून दिलं. त्यामुळे मी तुमचा विश्वासघात होऊ देणार नाही. तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो मी रास्त आणि सार्थ ठरवेन. आता त्यांच्यासाठी हे नातं महत्त्वाचं असलं किंवा नसलं तरीसुद्धा मी त्यांना माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी खरं सांगतोय तुम्हाला संपतराव, माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यानंतर तेजस हा मानसीला म्हणत असतो, लकीचाम, मी परत तुम्हाला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. तुम्ही माझ्यापासून दूर जाण्याचा खरोखर त्रास होतो मला. त्याबरोबर आता मानसी ही तेजसच्या हातात तिचा हात देते आणि तेजस संपतरावांना म्हणत असतो, हे बघा संपतराव हसतात आणि तिकडनं गायब व्हायला लागतात. तेजसच्या डोक्यावरती ते आशीर्वादासाठी हातसुद्धा ठेवतात. तेजस म्हणत असतो, संपतराव असं काय करताय, असे कुठे चाललाय, न काही सांगता न काही बोलता. हे बघा ना, इथे सगळे घरातले आहेत, तुमची मनुताई आहे, प्लीज संपतराव एकदा ऐका माझं, सगळ्यांशी बोला काहीतरी. त्याबरोबर संपतराव काही न बोलता तिकडनं निघून जातात. मानसी तेजसला स्वतःकडे वळवून घेते आणि म्हणत असते, ते राष्ट्रहित, बाबा नव्हते, बाबा इथे कधी येतच नव्हते, हे सगळे तुमच्या मनाचे भास होते. हो, तुमच्या मनाचं प्रतिबिंब तुम्हाला दिसत होतं. मी इथे नव्हते त्यामुळे तुम्हाला माझी खूप जास्त काळजी वाटत होती आणि म्हणूनच तुमच्या मनात खेळ सुरू झाले. माझ्या बाबांचा जीव तुमच्यामुळे गेला असं वाटत होतं ना तुम्हाला, म्हणून तेच तुम्हाला दिसायला लागले आणि त्यांनीच तुमची मदत केली. खरंच सांगते मी, अहो तुम्हाला ज्या गोष्टी माहीत होत्या ना, तुम्ही फक्त त्या प्रश्नांची उत्तर देत होता, पण ज्या गोष्टी तुम्हाला माहीतच नव्हत्या त्या बाबांनी उत्तरंसुद्धा तुम्हाला सांगितली नाही. बघा ना, तुम्हाला हे माहीत होतं की मला गुलाबाचं फूल आवडतं म्हणून बाबांनी तुम्हाला माझ्याकडे गुलाबाचं फूल घेऊन पाठवलं, पण तुम्हाला हेच माहीत नव्हतं की मी रुसल्यावर कुठे जाऊन बसायचे, बाबांनी माझ्या निकालाच्या वेळी काय केलं होतं, बाबा मला काय गिफ्ट द्यायचे, त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळं सांगता नाही आलं. बाबांनी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं नाही सांगितली. कळतंय का? याचा अर्थ
तुम्ही स्वतःशीच बडबडताय, स्वतःशीच बोलताय. त्याबरोबर आता मानसीने फायनली तेजसच्या लक्षात आणून दिलेलं असतं की नेमकं तेजसला काय होतं आहे. त्याबरोबर इथे आता घरातल्या सगळ्यांनाच बरं वाटलेलं असतं की फायनली आता संपतराव निघून गेलेले आहेत. त्याबरोबर लगेचच आता इथे सायकॅट्रिस्टसुद्धा जोरजोराने टाळ्या वाजवायला लागतात आणि मग आता लगेचच ते तेजसला म्हणतात, तेजस प्रभू या इकडनं आतमध्ये या. मग तेजस लगेचच तिकडून आतमध्ये येतो. तर आता सायकॅट्रिस्ट म्हणत असतात की वा, आजपर्यंतच्या इतक्या केसमध्ये मी हे पहिली अशी केस पाहिली आहे. आजपर्यंत मी खूप केसेस पाहिल्या, खूप पेशंट हँडल केले. काही वेळेस तर असंही पाहिलं की एखाद्या पेशंटला बरं करण्यासाठी बऱ्याच काही मेथड्स वापरले जातात. पण आज पहिल्यांदाच मी असं पाहिलं आहे की एका नवऱ्याला बरं करण्यासाठी त्याच्या बायकोने त्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं आणि त्याच्या कळत नकळत त्यालाच त्याची मेंटल स्थिती समजावून सांगितली आणि त्याच्या मनात जो भास होता तो कायमचा दूर केला. खरोखर ही खूप मोठी आणि महत्त्वाची बाब आहे. त्याबरोबर पुढे ते हेही सांगतात की आता मी हे रिपोर्टमध्ये लिहून देऊ शकतो की तेजस प्रभू हे मानसिक रुग्ण नाही आहेत. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणायला लागते, डॉक्टर तुम्ही उगाच काही कसं काय बोलू शकता. हे बघा, ह्या मानसीने काहीतरी आपल्याला सांगितलं आणि त्यावरून आपण तेजस रुग्ण नाही हे ठरवणं चुकीचं आहे. त्याबरोबर लगेचच डॉक्टर साहेब म्हणायला लागतात की 1 मिनटं मिस गायत्री प्रभू, हे बघा, पहिली गोष्ट त्यांना संपतराव दिसत होते आणि त्यांना या गोष्टीचा भास होत होता. ही गोष्ट त्यांच्या बायकोने त्यांना समजावून सांगितली आहे आणि त्यांना ती पटली आहे सुद्धा. आणि त्याहून महत्त्वाचं, आता त्यांना संपतराव दिसायचंही बंद झालेले आहेत. त्यामुळे आता पुढे केस स्टँड करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे उगाचच्या उगाच स्वतःच्याच नवऱ्याला वेडे ठरवण्याचा तुम्ही हा जो काही ठार प्रयत्न केलेला आहे तो कायमचा सोडून द्या. उगाचच्या उगाच स्वतःचाही वेळ वाया घालवू नका आणि आमचाही नका. एवढं बोलून लगेचच मी निघतो असं सांगत डॉक्टर साहेब हे तिकडनं निघून गेलेले असतात. आता डॉक्टर तिकडनं गेल्यावर लगेचच इकडे वकिलाला मात्र काही कळत नसतं की आता आपण काय करायचं, काय बोलायचं. आणि मग आता मी येतो एवढं बोलून वकीलसुद्धा तिकडनं जायला लागतो. मानसी म्हणत असते, अहो तुम्ही नर्वस का दिसताय, खरं तर तुम्ही खूप खुश असायला हवं होतं. नाही, कारण काय ना, तुमची केस कोर्टात स्टँड करण्यापूर्वीच तुम्ही जिंकला आहात म्हणून असं म्हणत होते. त्याबरोबर लगेचच आता वकील खोटं हसतो आणि म्हणत असतो की हो आहे ना, आहे, मी खूप खुश आहे. बरं चला, आता मला लेट होतोय, मी निघायला हवं. आणि मग लगेचच आता वकील हा तिकडनं निघून जातो. तर हे सगळं बघून गायत्रीला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. तिची चिडचिड होत असते की मला जे हवं होतं ते पुन्हा एकदा मला नाहीच साध्य करता आलं. तर दुसरीकडे आई ही तेजसकडे येते आणि त्याला घट्ट मिठी मारून रडायला लागते. म्हणत असते, तेजस बरा आहेस ना बाळा तू, खरंच तुला बरं वाटतंय ना. त्यावर तेजस हा लगेचच आईला जवळ घेतो आणि म्हणत असतो की हो आई, मी पूर्ण व्यवस्थित आहे, बरं आहे. आणि याचं सगळं क्रेडिट लकी चामलं जातं. त्यांच्यामुळे मला माझ्या मनाची परिस्थिती कळली आणि आता मला कोणी दिसत नाही आहे, हेही खरं आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे सुनंदा ही मानसीकडे येते आणि म्हणत असते, मानसी तू फक्त आश्वासन दिलं नाहीस, तू तेजसच्या पाठीशी खरोखर खंबीरपणे ठामपणे एक उत्तम बायको असल्याप्रमाणे वागलीस. खरंच त्यासाठी तुझे खूप खूप आभार, खूप उपकार. मी तुझे उपकार कधीच नाही फेडू शकणार मानसी, खरंच. त्याबरोबर हे ऐकून मानसी आता संपदाचे हात खाली घेत म्हणते, आई तुम्ही हात नाही जोडायचे प्लीज. त्यानंतर इथे मानसी ही आता गायत्रीच्या समोर येऊन उभी राहिलेली असते आणि ती गायत्रीला म्हणत असते, गायत्री बहिणी तुमच्या मनात नेमका कसला राग आहे, कसला द्वेष आहे ते मला खरोखर नाही माहिती. पण मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही ते सगळं सोडा आणि प्लीज पुन्हा आमच्यामध्ये एकत्र या. त्याबरोबर गायत्री ही चिडते आणि मानसीला म्हणत असते, गप उगाचच्या उगाच काही बडबड करत बसू नकोस. तेजस आज जरी मनोरुग्ण ठरला नसला ना तरीसुद्धा बघ, मी लवकरात लवकर हे घर कसं माझ्या ताब्यात माझ्या नावावर करून घेते, ते कळलं तुला. त्याबरोबर आता इथे मानसी तर काही बोलत नसते. तर पुढे गायत्री ही तिला म्हणत असते की बघ मी काय करते ते, कसा तुम्हा दोघांनाही धडा शिकवते. त्याबरोबर तेजस पुढे येतो आणि मानसीचा हात पकडतो आणि गायत्रीला म्हणत असतो, गायत्री वहिनी दोघांनाही एक. त्याबरोबर मात्र आता गायत्रीला आणखीन जास्त राग आलेला असतो. ती त्या दोघांकडे रागाने बघत असते. तर इथे तेजस आणि मानसी हे दोघं मात्र खूपच जास्त कॉन्फिडंट असतात आणि ते दोघं
पूर्णपणे कॉन्फिडेंटली गायत्रीकडे एकटक बघत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. धन्यवाद.